नमस्कार. आजचा आपला विषय खूपच जवळचा आणि तितकाच महत्त्वाचा आहे. जेव्हा एका कुटुंबात दुसऱ्या मुलाचं आगमन होतं तेव्हा नेमकं काय होतं? हा बदल फक्त एका व्यक्तीपुरता नसतो, तर याचे पडसाद संपूर्ण कुटुंबावर उमटतात. चला तर मग या बदलाच्या लाटांचा माग काढूया. जरा विचार करा, एका कुटुंबाचा आकार जवळजवळ एका रात्रीत बदलून जातो. हा फक्त घरातल्या माणसांच्या संख्येत होणारा बदल नाहीये, तर कुटुंबातली नाती, संवाद, रोजची धावपळ सगळंच कसं नव्याने लिहिलं जातं. तर हा बदल नक्की काय घेऊन येतो? चला समजून घेऊया. हा बदल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण चीनमध्ये डोकावूया. तिथल्या एका मोठ्या धोरणात्मक बदलामुळे लाखो कुटुंब बदलली आणि आपल्याला कौटुंबिक नात्यांबद्दल खूप काही शिकायला मिळालं. तर बघा, 1978 पासून म्हणजे जवळपास 40 वर्ष चीनमध्ये एकच नियम होता, एक मूल धोरण. या काळात तिथल्या कुटुंबांमध्ये भावंड असणं हे खूपच दुर्मिळ होतं. पण मग आलं 2016 साल आणि सगळं चित्रच पालटलं. सरकारने हे धोरण शिथिल केलं आणि अचानक लाखो कुटुंबांसाठी दुसरं मूल होऊ शकतं ही कल्पना वास्तवात आली. किती मोठा बदल असेल हा, विचार करा. आणि गंमत म्हणजे या प्रचंड मोठ्या सामाजिक बदलामुळे संशोधकांसाठी एक नैसर्गिक प्रयोगशाळाच तयार झाली. त्यांना आता हे अभ्यासता येणार होतं की कुटुंबात दुसरं मूल आल्यावर नेमकं काय होतं, नात्यांवर काय परिणाम होतो. आणि यातून समोर आलेले निष्कर्ष केवळ चीनपुरते मर्यादित नाहीत, तर ते आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचे आहेत. चला आता देशाच्या मोठ्या चित्रातून थेट घरात येऊया आणि बघूया की या बदलाचा पहिला आणि सगळ्यात थेट परिणाम कोणावर होतो. अर्थातच आई-वडिलांवर. बघा, एक मूल सांभाळणं हेच एक मोठं आव्हान असतं. तिथे 2 मुलं म्हणजे सगळाच हिशोब बदलतो. कामाचं, वेळेचं आणि ऊर्जेचं विभाजन होतं. अशावेळी पालकांना एकमेकांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त साथ देण्याची गरज पडते. आणि इथेच सहपालकत्व किंवा को पेरेंटिंग ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. याचा अर्थ फक्त जबाबदाऱ्या वाटून घेणं नाहीये, तर मुलांच्या भविष्यासाठी एक टीम म्हणून काम करणं, एकत्र निर्णय घेणं आणि एकमेकांना भावनिक आधार देणं हे सगळंच त्यात आलं. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पालकांवर आणि विशेष करून आईवर खूप जास्त स्थान येतो. त्यांची ऊर्जा, वेळ सगळंच विभागलं जातं. आणि अशावेळी वडिलांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. विशेषतः मोठ्या मुलाला भावनिक आधार देण्यात वडिलांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. आता एका रंजक गोष्टीकडे वळूया. संशोधनातून असं समोर आलंय की वैवाहिक नात्यातला संघर्ष आणि जवळीक या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू अजिबात नाहीत. हे जरा समजून घेऊया. आता हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण याचा अर्थ खूप खोल आहे. बघा, याचा सरळ अर्थ असा की नवरा-बायकोमध्ये वाद होत नाहीत म्हणजे त्यांच्यात खूप जवळीक आहे असं समजणं चुकीचं आहे. आणि याच्या उलट खूप जवळीक असूनही काही मुद्द्यांवर संघर्ष होऊच शकतो. म्हणजे या 2 गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध नाहीत, त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि याचा मुलांवर थेट परिणाम होतो. एका बाजूला पालकांमधला सततचा संघर्ष मुलांमध्ये चिंता, नैराश्य अशा समस्यांना जन्म देऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यातला स्नेह, जवळीक आणि आधार मुलांना एक सुरक्षित वातावरण देतो. म्हणूनच फक्त भांडणं टाळणं महत्त्वाचं नाही, तर नात्यात प्रेम आणि आपुलकी असणंही तितकंच गरजेचं आहे. बरं, आत्तापर्यंत आपण पालकांबद्दल बोललो, पण त्यांच्या नात्याचा हा प्रवाह त्यांच्या मुलांपर्यंत कसा पोचतो आणि तो त्यांच्या नात्याला कसा आकार देतो, चला पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. आई-वडिलांचं नातं जसं असतं तसंच वातावरण घरात निर्माण होतं आणि त्याच वातावरणात मुलांचं एकमेकांशी नातं घडतं किंवा बिघडतं. भावंडांमध्ये आई-वडिलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्पर्धा असणं किंवा मत्सर वाटणं हे अगदी सामान्य आहे. पण त्याचवेळी त्यांच्यात प्रेम, आपुलकी आणि एकमेकांना सांभाळून घेण्याचं एक घट्ट नातंही तयार होतं. आणि हे नातं कसं असेल हे बऱ्याचदा पालकांच्या वागण्यावर आणि मोठ्या भावंडांच्या भूमिकेवर अवलंबून असतं. संशोधनातून एक खूप सुंदर गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे सिस्टर मदरहूड. अनेकदा असं दिसून येतं की मोठ्या बहिणी आपल्या लहान भावंडांची काळजी घेता घेता नकळतपणे दुसऱ्या आईचीच भूमिका बजावू लागतात. नात्यातल्या या सुंदर पैलूचं हे एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग आतापर्यंत चर्चा केलेल्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र जोडून बघूया की एका कुटुंबात हा प्रभावाचा प्रवाह नेमका कसा वाहतो वरपासून खालपर्यंत. सगळ्यात आधी येतो तो कुटुंबाचा मूळ पाया, म्हणजे आई-वडिलांचं आपापसातील नातं. ते किती मजबूत, प्रेमळ आणि एकमेकांना आधार देणारं आहे यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. कारण जर हा पाया मजबूत असेल तरच ते एक चांगली टीम म्हणून काम करू शकतात. मुलांच्या संगोपनाचे निर्णय ते मिळून चांगल्या प्रकारे घेऊ शकतात.
आणि शेवटी पालकांचं हेच सहपालकत्व त्यांच्या मुलांसाठी एक जग तयार करतं. त्यांचा भावंड म्हणून नातं कसं असेल, ते प्रेमळ असेल की संघर्षमय, हे सगळं पालकांनी तयार केलेल्या ह्याच वातावरणावर अवलंबून असतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी सर्वात महत्त्वाचं साधन कोणतं? कदाचित ती कोणती महागडी खेळणी किंवा मोठी शाळा नाही, तर आई-वडिलांमधलं प्रेम, समजूतदारपणा आणि त्यांची भागीदारी आहे. हाच तर कुटुंबाचा खरा पाया आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?